नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्राच्या निवडणुका संपून सरकार बनून मंत्रिमंडळ होऊन आता जवळजवळ पालकमंत्री वगैरे काय सगळे विषय मार्गी लागलेत. पण मंत्रिमंडळ होऊन सुद्धा, मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन सुद्धा 1 महिन्यापेक्षा अधिक काळ झाला आणि ज्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली आणि ज्यांची लागली नाही याच्यावरून जी धुसफूस चालू होती आणि बंड वगैरे काय 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 बातम्या ज्या रंगवल्या जात होत्या, त्या सगळ्या बातम्यांमधली हवा निघून गेलेली आहे. दरम्यान शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या देशातल्या 2 नंबरच्या नेत्याने म्हणजे अमित शहानी त्यांच्या उपस्थितीमध्ये खास पक्षाच्या राज्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एक संमेलन भरवलं आणि त्यांची सगळ्यांची पाठ थोपटली, अभिनंदन केलं. फक्त भाजपचे नव्हे तर मित्र पक्षांचे उमेदवार सुद्धा तितक्याच ताकदीने निवडून आणण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जी निवडणुकीत मेहनत घेतली त्यासाठी अमित शहानी प्रत्येक कार्यकर्त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि जो काही विजयोत्सव साजरा करायचा होता तो आपापल्या जागी व वेगवेगळ्या प्रकारे झाला होता. त्यानंतर खरा विजयोत्सव काल परवाच शिर्डीमध्ये महाराष्ट्रात भाजपने साजरा केला. आणि तो आवरला जात नाहीये इतक्यात महायुतीमध्ये सहभागी असलेला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं सुद्धा राज्यव्यापी अधिवेशन त्याच शिर्डी या एका काय म्हणतात प्रसिद्ध ठिकाणी भरवण्यात आले. आणि या शिर्डीच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या 2 गोष्टी खटकणाऱ्या होत्या. एक म्हणजे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि अजितदादांच्या विश्वासातले मानले जाणारे मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड काहूर माजलेला आहे. संतोष सोनावणे नावाच्या परळी बीड भागातल्या एका सरपंचाचं हत्याकांड झालेलं आहे, भीषण हत्याकांड झालेलं आहे. आणि त्यावरून रोजच्या रोज नवनवे खुलासे होत आहेत. आणि त्यामध्ये कुठून ना कुठून धनंजय मुंडे यांचं नाव गोवण्याचा किंवा घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे. असे धनंजय मुंडे त्यांच्यावर पक्षाकडून काही कारवाई होणार का याची मागणी सुरू आहे. आणि ते धनंजय मुंडे त्या शिर्डीच्या पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार का याची चर्चा गेल्या 2-4 दिवसापासून होती. आणि तशीच चर्चा मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे एक मोठे नेते छगन भुजबळ यांना छगन भुजबळ हे त्या अधिवेशनाला येणार का याचीही चर्चा होती. आणि त्याचं कारण सरळ आहे. धनंजय मुंडे हा एक चर्चेचा आणि वादाचा विषय झाल्यामुळे ते अधिवेशनाच्या जागी गेले तर सगळीकडून पत्रकार आणि त्यांच्यावर जे काही काहूर माजवलं जाईल ते नको म्हणून खुद्द धनंजय मुंडे आणि पक्षाच्या नेतृत्वाकडून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते समजू शकतं. कारण आधीच जो धुरळा उडालेला आहे, गदारोळ चालू आहे, त्यात भर नको किंवा आगीत तेल घातलं जायला नको. आणि म्हणून धनंजय मुंडेंना कदाचित पक्षाच्या नेतृत्वाने म्हणजे अजितदादा किंवा सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल अशा नेत्यांनीच तुम्ही अधिवेशनापासून दूर राहा, पत्रकार तर सोडा, अधिवेशनापासून दूर राहा असं सुचवलेलं असू शकतं. पण भुजबळांची गोष्ट तशी नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि भुजबळांना मंत्रिमंडळ स्थान मिळालं नाही तेव्हापासून भुजबळ नाराज आहेत आणि त्यांनी आपली नाराजी किंचितही लपवलेली नाही. मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला नाही त्यानंतर अवघ्या अर्ध्या पाऊण तासात भुजबळांची अत्यंत प्रक्षुब्ध अशी प्रतिक्रिया आलेली आहे. आणि ती स्वाभाविक पण आहे. कारण जवळजवळ 33 वर्ष जेव्हा जेव्हा त्यांचा पक्ष किंवा त्यांनी ज्यांची भूमिका स्वीकारलेली आहे
अशी राजकीय समीकरणं सत्तेत असताना छगन भुजबळ हे सत्तेबाहेर बसलेले नाहीत. ज्या वेळेला काय म्हणतात, शिवसेना भाजप युतीचं पहिलं सरकार 1995 मध्ये आलं, किंवा मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं 5 वर्ष, तेवढा कालखंड वगळला तर छगन भुजबळ शिवसेना सोडल्यापासून सातत्याने सत्तेमध्ये मंत्री म्हणून बसलेले आहेत. कधी उपमुख्यमंत्री म्हणून, कधी गृहमंत्री म्हणून, कधी गृहनिर्माण मंत्री म्हणून, पण ते सत्ता पदावर बसलेले आहेत. आणि आपोआपच पक्षामध्ये त्यांची ज्येष्ठता ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. आणि अशा व्यक्तीला जर आज पक्षाला चांगलं यश नुकत्याच संपलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळाल्यानंतर जर मंत्रिमंडळातून सत्ता पदापासून वगळलेला असेल तर त्याची नाराजी स्वाभाविक आहे. आणि ती आपण नाराज नाही असं म्हणून सारवासारव करून भुजबळांनी लपवाछपवी अजिबात केली नाही. मी नाराज आहेच हे छाती ठोकपणे सांगितलं होतं. आणि नुसतं सांगितलं नव्हतं तर पत्रकार जिथे जिथे भेटतील तिथे अगदी शेरो शायरी करून आपल्या नाराजीच्या गोष्टी भुजबळ रंगवून सांगत होते. पण हळूहळू करत बंडोबा थंडोबा झाले म्हणतात, तसं भुजबळांच्या या बंडातली हवा निघत गेली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, आता मला वाटतं महिना होत आला असेल, भुजबळांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी संपल्यानंतर पहिल्या 2-3 दिवसात दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं होतं, जहां नहीं चैना वहां नहीं रहना. हे मोजके शब्द असतात, पण असं म्हणतात ना, कवितेमध्ये मोजक्या शब्दामध्ये एखाद्या प्रचंड ग्रंथा एवढं आशय भरलेला असतो. तेव्हा जहां नहीं चैना वहां नहीं रहना याचा अर्थ सरळ होता की माझ्या मनाला जिथे चैन पडणार नाही अशा ठिकाणी मी राहूच कशाला, असा आशय छगन भुजबळ राजरोसपणे पत्रकारांसमोर बोलत होते. आणि त्यामुळे मग ते आता परत शरद पवारांच्या गटात जाणार का, की आणखीन काय करणार, की छगन भुजबळ सरळ सरळ भाजपमध्येच जाणार. कारण त्यांनी जे काय आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांचं आणि समता परिषदेचं अधिवेशन वगैरे बोलवलं होतं, त्यामध्ये एका महिला नेत्याने तर जाहीरपणे सांगून टाकलं की बाद झालं, बाद झालं अशा पवार गोटात वावरणं. भुजबळांनी आता सरळ सरळ भाजपचा मार्ग पत्करावा, भाजपमध्ये प्रवेश करावा, इथपर्यंत बोललं गेलं होतं. आणि मला वाटतं त्याच्याच आसपास कदाचित अलीकडे किंवा पलीकडे छगन भुजबळ दिल्ली वारी करून आले होते, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून आले होते. आणि म्हणूनच भुजबळ आता फार काळ अजितदादांच्या गोटात, अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये राहतील की नाही अशा आशंका व्यक्त केल्या जात होत्या. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर जहां नहीं चैना वहां नहीं रहना या शब्दाचा अर्थ प्रत्येक पत्रकार आणि प्रत्येक माध्यम आणि विश्लेषण शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण अनेकदा संयम हा फार महत्वाचा असतो मित्र. संयम आणि मौन हे फार अर्थपूर्ण असतं. 100 गोष्टी बोलण्यापेक्षा एकही गोष्ट न बोलता 1000 गोष्टी सांगता येतात, असा मौनाचा अर्थ लावला जातो. काही वेळेला आपली वेळ येईपर्यंत किंवा योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करणं सुद्धा अगत्याचं असतं. म्हणूनच राजकारणात संयम आणि मौन याला पण फार महत्व असतं. आणि योगायोग बघा मित्रांनो, योगायोग बघा, हे जे शब्द आहेत, श्रद्धा आणि सबुरी, श्रद्धा आणि सबुरी हे शब्द ज्या दैवताशी जोडले गेलेले आहेत, भक्तिस्थानाशी जोडले गेलेले आहेत, त्या श्रद्धा आणि सबुरीचे शब्द शिर्डीतच सुरू होतात. जगभरचे जे साई भक्त आहेत ते अगत्याने या 2 शब्दाचा बोध साईबाबांकडून घेतात की श्रद्धा ठेवा आणि सबुरीने जगा. घाई गर्दी उपयोगाची नाही.
घाई गर्दीने गडबडीने उतावळेपणाने काही केलं तर नुकसान नक्की होतं आणि चांगलंच होणार यावर श्रद्धा ठेवणं. त्या श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांनी जगाला आणि मानवजातीला दिलेला एक महान संदेश आहे. आपल्या सामान्य जीवनात यशस्वी होण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी जर इतकी अगत्याची असेल तर राजकारणासारख्या सार्वजनिक जीवनासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि किचकट व्यवहारामध्ये संयम म्हणजे सबुरी आणि श्रद्धा म्हणजे विश्वास किती महत्वाचा असतो हे लक्षात येऊ शकतं. मला वाटतं मंत्रिमंडळातून आपल्याला वगळल्यानंतर छगन भुजबळ नेमक्या याच दोन गोष्टी विसरून गेले होते. नेमक्या या दोन गोष्टी विसरले होते. आपल्याला वगळलं ठीक आहे, पक्षाची काही अडचण असेल, महायुतीची काही अडचण असेल, त्यातून पुढे मार्ग काढला जाईल. तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला वगळल्यानंतर नाराज असलेले छगन भुजबळ आपल्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि सरकारमधले उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांना भेटायला गेलेले नव्हते. पण त्यांचाही बॉस असलेले भारतीय जनता पक्षाचे राज्यातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांची मात्र छगन भुजबळ यांनी शासकीय निवासस्थानी जाऊन अगत्याने भेट घेतली होती. आणि फडणवीसांनी सुद्धा भुजबळांना नेमका तोच साईबाबांचाच संदेश दिला होता. नक्की यावर काहीतरी तोडगा काढला जाईल, पण घाई करू नका, प्रतीक्षा करा, जे व्हायचं ते चांगलंच होईल. हे जो काय सल्ला किंवा खुलासा खुद्द भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर व्यक्त केला होता तो योग्य होता असं दिसतं. कारण तो सल्ला आता भुजबळांनी स्वीकारलेला दिसतो. कारण हे जे आता निवडणुका संपल्यानंतर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचं पहिलं राज्यव्यापी संमेलन शिर्डीमध्ये भरते, तिथे सुद्धा नेमक्या त्याच भावनेतून छगन भुजबळ पोहोचलेले दिसतात. कारण धनंजय मुंडे येणार की नाही याची चर्चा होती. तशीच भुजबळ सुद्धा अजितदादांवरचा आपला राग आणि रोष व्यक्त करण्यासाठी या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनाकडे पाठ फिरवतील असंही बोललं जात होतं. किंबहुना प्रकृतीचं कारण देऊन छगन भुजबळ शिर्डीकडे पाठ फिरवतील असं म्हटलं जात होतं. पण कदाचित असंही झालं असेल की शिर्डी म्हटल्यानंतर पहिल्यांदाच छगन भुजबळांना साईबाबा आठवले असतील आणि साईबाबा आठवल्यानंतर त्यांच्या प्रतिमेच्या दोन बाजूला लिहिलेले ते शब्द आठवले असतील, श्रद्धा सबुरी. आपण उतावळेपणाने काही करण्यापेक्षा श्रद्धा ठेवली, चांगल्या गोष्टी घडतील या भूमिकेवर आणि संयम राखला तर आपलं सुद्धा कल्याण होऊ शकतं. हे खुद्द साईबाबा सांगतायत. हे लक्षात येऊनच भुजबळ हे साईचरणी साईबाबांना शरण म्हणून शिर्डीला पोहोचले. अर्थात शिर्डीला जाणारा प्रत्येक भक्त हा साईबाबांना शरण जातोय सत्य आहे, पण छगन भुजबळ हे शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला गेले असं नाहीये. भुजबळ आत्ता ज्या मुहूर्तावर शिर्डीला पोहोचले तेव्हा त्यांच्या पक्षाचं राज्यव्यापी अधिवेशन किंवा संमेलन हे शिर्डीत चालू आहे. आणि त्यामुळे शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या निमित्ताने बाबांपेक्षा साईबाबांपेक्षा महत्वाचं चेहरा किंवा व्यक्तिमत्व म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हेच आहे. आणि त्यामुळे नाराजी दाखवून नंतर महिन्याभराने अजितदादांच्या समोर जाण्याचं जे काय धाडस किंवा हिंमत किंवा जे काय म्हणाल ती इच्छा गोळा केली असेल भुजबळांनी, तर श्रद्धा आणि सबुरी हे शब्द भुजबळांनी समजून घेतले असं म्हणावं लागतं. आणि श्रद्धा आणि सबुरी म्हटलं की साईबाबा आले. साईबाबा आणि शिर्डी ही नावं एकमेकाशी इतकी जोडलेली आहेत की तिथे पक्षाच्या अधिवेशनासाठी गेले भुजबळ, तरीही प्रत्यक्षात
साईबाबांचं ऐकून गेलो असंही ते म्हणू शकतात. राजकारणात या सबुरीला आणि श्रद्धेला फार महत्व असतं. कारण तुमची वेळ येईपर्यंत असं म्हणतात ना की राजकारण राजकारण हा विश्वास निर्माण करून विश्वासघात करण्याचा खेळ आहे, किंवा विश्वासघातातून विश्वास निर्माण करणे याचा सुद्धा खेळ आहे. 5 वर्षापूर्वी अखेरच्या क्षणापर्यंत महायुती म्हणून निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरे निकाल संपल्यानंतर एका मिनिटात विश्वासघात करून शरद पवारांबरोबर गेले. याला राजकारण म्हणतात. याला राजकारण म्हणतात. किंवा शिवसेनेच्या वर्धापन दिनी त्या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या मंचावर बसलेले एकनाथ शिंदे त्यानंतर 24 तासाच्या आत शिवसेना सोडून नव्हे तर अगदी मुंबई महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये सुरतला गेले, तिथून आसाम गुवाहाटीला गेले. त्याला सुद्धा राजकारण म्हणतात. तेव्हा विश्वास आणि विश्वासघात यांचा लपंडाव म्हणजे राजकारण असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना भयंकर टोकाची श्रद्धा, टोकाचा आत्मविश्वास आणि टोकाचा संयम, सहनशीलता हे फार मोठे सद्गुण मानले जातात. सद्गुण मानले जातात. आणि म्हणून जे छगन भुजबळ हे जहा नाही चैना वहा नाही रहना हे उतावळेपणाने बोलले होते, तिथून माघार घेत 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 शेवटी साईबाबांच्या चरणी लीन झालेले आहेत. अर्थात शिर्डीला जाणारा राजकारणी हा साईबाबांचं दर्शन घेत असला तरी त्याचा त्याचा राजकीय भूमिकेमधला किंवा राजकीय स्वार्थामधला साईबाबा किंवा आराध्य बाबा वेगवेगळा असतो. वेगवेगळा असतो. ते आलोच तर बाबांचं दर्शन घेऊ म्हणतात, पण मनोमन तिथे आलेला माणूस राजकारणातला असेल तर तो आपल्या आपल्या पक्षातलं जे आराध्य दैवत आहे किंवा ज्याच्या कृपेनेच राजकारणात आपल्याला काही मिळू शकतं वगैरे असं मानत असतो, त्याच्या समोरच खरा लीन होत असतो. मला असं वाटतं की ज्या प्रकारे छगन भुजबळ यांनी आपला सगळा राब लोक गुंडाळला आणि शिर्डीकडे आपला मोर्चा वळवला, त्यानंतरही छगन भुजबळ बोललेत, प्रतिक्रिया दिलेली की मी शिर्डीला जातोय, पक्षाच्या राज्यव्यापी संमेलन अधिवेशनाला जातोय. याचा अर्थ नाराजी संपली असा अजिबात होत नाही. मित्रांनो, नाराजी संपलेली नसताना सुद्धा तुम्ही पक्षाच्या अधिवेशनाला जाणार आणि तिथे आपल्या पक्षाच्या प्रमुखासमोर बसणार किंवा त्या मंचावर बसणार, तर मग पुढे काय करणार हा प्रश्न येतो. मी मुद्दाम तुम्हाला असं एक आठवण करून देतो, प्रसंग आठवा. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त होण्याची 2 मे 2023 घोषणा केली आणि नंतर ज्या गडबडी झाल्या होत्या त्यानंतर परत एकदा पक्षातच राहायचं ठरवलं, अध्यक्ष राहायचं ठरवलं आणि दिल्लीमध्ये पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं. तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुप्रियाताई या दोघांना एकाच वेळेला 2 कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली. त्या सगळ्या कार्यक्रमाला अजितदादा पवार सुद्धा हजर होते आणि खाली जे सगळे दुय्यम तिसऱ्या दुसऱ्या फळीतले नेते बसलेले होते त्यामध्येच अजितदादा बसलेले होते आणि अजितदादांच्या चेहऱ्यावरची नाराजी साफ साफ दिसत होती. आणि तुम्हाला मी कृती करून दाखवतो. अजितदादा ज्या खुर्चीत बसले होते समोर टेबल होतं आणि आपल्या हातामध्ये 2 हातामध्ये पकडलेली एक त्या बिस्लेरीच्या पाण्याची रिकामी बाटली घेऊन अजितदादा अशी अशी टेबलावर ठोकत होते. आपली नाराजी नुसती चेहऱ्यावरून नाही तर आपल्या संपूर्ण देहबोलीतून, शरीराच्या हालचालीतून अजितदादा व्यक्त करताना आपण बघितलं होतं. ती तारीख होती 2 मे, सॉरी 2 मे नाही, नंतरची गोष्ट आहे, काहीतरी 15-20 दिवसानंतरची गोष्ट आहे, मे महिन्यातली. पण त्यानंतर 5-6 आठवड्यामध्ये अजितदादांनी आपल्या काकांच्या विरुद्ध बंड केलं. ते स्वतःच
पक्षाध्यक्ष झाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि पक्षाचे जे काय 54 आमदार होते त्यातले 40-42 आमदार घेऊन अजितदादांनी पक्षाचं नाव आणि निशाणी यावर पण कब्जा मिळवला. तेव्हा नाराज नसणं आणि नाराज असणं यातून पुढे काय उद्भवू शकतं याचं चिन्ह अजितदादांनी कृतीतून दाखवलं. भुजबळ जेव्हा म्हणतात की मी शिर्डीला जातोय, याचा अर्थ नाराजी संपली असं नाही. तर मग जहां नहीं चैना वहां नहीं रहना हे शब्द आजही व्हॅलिड आहेत का, याचा विचार करावा लागतो. आणि तिथे जाऊन तुम्ही करणार काय आहात? भुजबळ काय करतील हे मलाही माहिती नाहीये. पण एक गोष्ट आहे, आपल्या बंडामध्ये पहिल्या 2-4 दिवसामध्ये जी हवा होती ती हवा आता राहिली नाही, याची कबुलीच एक प्रकारे शिर्डीला जाऊन छगन भुजबळांनी दिले, हे मान्य करावंच लागेल, मान्य करावं लागेल. अर्थात वय पण आता छगन भुजबळांबरोबर नाहीये आणि वय नसेल तर मग साथीदार सुद्धा सोबत राहत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारे कधी काळी पवारांबरोबर शिवसेना सोडणारे वगैरे वगैरे लोक होते, ते सुद्धा आज भुजबळांबरोबर टिकणार आहेत का, यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून बंडोबा थंडोबा झाले का, की श्रद्धा आणि सबोरी समोर छगन भुजबळांनी आपली नांगी टाकली, याचा शोध पुढच्या काही दिवसात घ्यावा लागेल. आत्ता मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रति पक्षला सबस्क्राईब करा. नमस्कार.